आपण पाहू शकतो. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं. मोनेश आणि विशूची जोडी मैदानाच्या आतमध्ये 32ची मॅच. 9 तरुण डोंगरपाडा चेस नाही करू शकले. चौकाला आल्यानंतर एखादा सिंगल येणं, चौकारानंतर धावफलक चालू ठेवणं विशूला देखील माहिती आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 6 धावा धावफलक करते आपण पाहतोय. यष्टी रक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते. स्वतः गोलंदाज आले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धावफलक करते आपण पाहतोय. 3 सिंगल 1 चौकार या संपूर्ण षटकामध्ये आपण पाहिलंय. फुल टॉस चेंडू 95चा इशारा करताना चेंडूला पाठवले, गॅप मधून क्लिअर केलाय, चौकार. मला बोलून फक्त मी साहेबाला लाईनीत घेतल का. सांगून ठेवते वाढ वडिलांना. चेक केले जाते बॉलची हाईट किती होती, जेव्हा हातातून चेंडू डिलिव्हर झाला त्याची फ्लाईट किती होती, ही प्रत्येक गोष्ट चेक केलं जाईल. आजच्या दिवसातील अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. ओके. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. व्यासपीठावरती विशेष अतिथी एव्हीए ग्रुपचे मेंबर सन्मान्य
निखिल पांचालजी यांचा व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. फैयाजी शेख या स्पर्धेचे मार्गदर्शन आहेत. ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा भरवली गेली त्यांच्या शुभ हस्ते हृदय सम्राट मित्रमंडळ आयोजित नारलेश्वरच्या सम्राट चषकामध्ये समोर कॅमेरामॅन व्यासपीठावरती व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जातोय. AVA ग्रुपचे मेंबर नीरजजी तिवारी साहेब व निखिलजी पांचाल साहेब यांच्या माध्यमातून AVA ग्रुपचे मेंबर ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स स्पॉन्सर केले गेले त्यांचे संपूर्ण ग्रुपचे मनापासून आभार असतील. आपण या स्पर्धेसाठी आपला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपल्या दोघा मान्यवरांचे मनापासून आभार असतील. AVA ग्रुप आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केली गेली. मॅचच्या दिशेने होते. विकेट आले. नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. विघ्नेश फायटर बी चा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नोचा इशारा. नोला मात्र दिशा दाखवली. प्लस केलं गेलं. 9+1. एक चेंडूंचा आतापर्यंत खेचला 14 धावा. ऑफसाईडला हलक्यात ड्राईव्ह केला. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेचला 15 धावा. फटका खेळलाय गॅप मध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक होते बनले दर्शक. चेंडू गेला सीमारेषा पार. नारलेश्वरचा सम्राट चषक चौकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेचला 20 चौकारानंतर भरतला देखील माहिती आहे धावफलक चालू ठेवायचे. सिंगल येणं तितकंच गरजेचं आहे. हृदय सम्राट मित्रमंडळाचे 2 पदाधिकारी जे लाल पडद्याच्या मागे बसल्यात आपणास विनंती केली जाते आपलं घर तिथून उचलायचं आहे आणि दुसरीकडे न्यायचं. आयोजकांकडून विनंती केली जाते. ऑन साईडला हलक्या त्याने घेऊन काढलं. एक सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 2-2 22. तिसरं षटक ओमकार घेऊन आलंय. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल नाही अडला. चेंडू गेलाय सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती प्रहार चौकार. काय बाय नरते करीवर घे. परत गाणं लावू समजलं नाही. एक रील आली होती. फटका खेळलाय. आता क्षेत्ररक्षण झाले. धावफलक इतक्या वेगाने पुढे सरकते विघ्नेश फायटर बीच. इथून एकविरा यशला ब्रेक लगावणं गरजेचं आहे. 27 धावा धावफलक आपण पाहतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी यष्टी रक्षकाच्या दिशेने केले. धावचीच्या रूपात विकेट डाऊन. गडी बाद.
27 धावा धावफळ करते आपण पाहतोय. नवीन आलेल्या फलंदाजाने ऑनसाइडला पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण क्षेत्ररक्षक होते, त्यांनी हातामध्ये चेंडूला खूप चांगल्या प्रकारे कलेक्ट केलं. फेकी देखील लगेच केली. डॉट आलाय. ऑनसाइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षकाला अफेकी वेगाने नाही केली. एक धाव तिकडे धावून कंप्लीट केली गेली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेचला 28-28. इथून आई एकविरा ब्रेक लगावून धावफळ करते गरजेचं होतं. टॅपच्या साली खेळण्याचा प्रयत्न फेकी वेगाने केले. धावचीच्या रूपात या षटकामध्ये अजून एक विकेट डाऊन. षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ करत धावा 28-28. व्यासपीठावरती विशेष अतिथी आयकॉन प्लेयर, एक जुना जागता खेळाडू, हृदय सम्राट मित्रमंडळाचा, हृदय सम्राट गोविंदा पथकाचा एक विशेष पदाधिकारी, हिशोब तपासणी म्हणून त्याला आपण नेहमी पाहिलंय, हार्दिक रावल सोनू यांचं व्यासपीठावरती आगमन होताना. साहेब आपलं सहर्ष स्वागत या नार्लेश्वर सम्राट चषकामध्ये, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य म्हणजे मोळाचा वेळ देण्यात येतो. - 29-29. आणि सोनूला आपण पाहिलंय विघ्नेश फायटरचा असा एक पाठीरागा की त्या संघामध्ये कधीही स्थान खेळासाठी न मिळो, या संघ कुठेही खेळण्यासाठी जावं, पण संघाला पाठिंबा देण्यासाठी नेहमी सोनू जात असतो. असा एक छाता खेळाडू सर्वांना सपोर्ट करण्यासाठी विघ्नेश फायटरचा मागे नेहमी उभा राहिलाय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ 30-30. 30 धावा धावपळ करते आपण पाहिल्यात. मोनिश एका बाजूला आहे, सलामीवीर बॅटर स्ट्राईक वरती आहे. याच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिल्यात. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका क्षणाला वाटला बॅनर पासून लांब जाईल, नंतरला घेतलं वळण, बॅनर वरती आदळला, चेंडू आलाय चौकार. थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेचला 34. 34 धावा धावपळ करते आपण पाहतोय. असून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाही झालं पाहिजे होतं तसं, पण एक धाव इथे देखील कंप्लीट केली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 35. 35 धावा धावपळ करते. येणाऱ्या 2 मध्ये एखादा मोठा फटका आला, 40ला टच केलं जाईल. ते देखील मैदानाच्या आतमध्ये होईल का? 40 प्लस केलं जाईल धावफलक. या 2 धाव्यांनी संतुष्ट व्हावं लागेल. इथून पहिल्या एक कंप्लीट केली जाते. जमेची बाब जर का शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईकवरती मोनिश आलाय, एक सलामीवीर बॅटर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 ते 3 मोठे फटके पाहिले आहेत. दोन मोठे फटके मोनिशच्या बॅटमधून पाहिला. शेवटच्या चेंडूवरती जर का चेंडू त्याच्या रडारमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्या बाजूने सुद्धा केला जाईल. इथून ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिला इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक 36. 37चं आव्हान असणार आहे आई एकविरा यश. माझ्या
शंतनू पहिलं षटक घेऊन आलाय. स्वरूप आणि यशची जोडी मैदानाच्या आतमध्ये 37चा पाठला करायचा आहे. पहिल्या चेंडूला हलक्यात आणि सन्मान दिला श्री गणेशा केला जातो एकेरी धावेने. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 2 धावा. 37चा पाठला या मैदानावरती आपण पाहिलाय. 40च्या घरातील धावसंख्या देखील चेस झाले. इथून तुम्ही रणनीती कशा प्रकारे केले, पहिल्या 12 मध्ये तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचता ते देखील पाहणं गरजेचं आहे. नंतरच्या 12 मध्ये किती धावा येतील आणि शेवटच्या षटकामध्ये जात असताना मोमेंटम कोणत्या बाजूने आहे, मॅचची कहाणी इक्वेशन काय आहे आणि तुमचे दोन्ही सलामीवीरचे बॅटर विकेटवरती किती वेळ उभे राहतात हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. नो होता, नो वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावपळ करते आपण पाहतोय. हलक्यात ऑफसाईडला सिंगलसाठी फटका खेळला गेला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावपळ करते आपण पाहतोय. शंतनूचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट धावपळकाची फ्लाइंग स्टार्ट एकविरा यशच्या बाजूने असणं गरजेचं आहे. इथून स्वरूपच्या बॅटमधून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण जो फटका बॅटमधून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यावर कनेक्शन नाही दिसत आहे. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. फुलटॉस चेंडू तुझा की माझा, इतका वेळ नाही, चेंडू गॅप मध्ये गेलाय. चौकार. निघाली पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपळकर धावा आपण पाहतोय. 10 10 धावा. मर्यादित रेषेच्या बाहेर चेंडू कसाही डायरेक्ट बाहेर गेला तर आउट असणार आहे. मर्यादित रेषेच्या बाहेर मग तो यष्ट्यांच्या मागे जी रेषा आहे त्याच्या बाहेर डायरेक्ट चेंडू गेला तर गडी बाद असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चेंडूला लिफ्ट केले जाते. अर्जुन आहे गोलंदाजी मारवरती. लगातारचे 2 वाईड. व्यासपीठावरती विशेष अतिथी यांचं आगमन झालंय. सन्माननीय मुस्लिमजी शेख साहेब यांचं या नार्लेश्वरच्या सम्राट चषकामध्ये साहेब सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि इथून लगातारचे 3 वाईड हाताळले आहेत. अर्जुन कडून अशा चुका होणं मॅच मध्ये थोडीशी अडचण आहे. विघ्नेश फायटर बी ची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लगातारचे 3 वाईड. विनायक दुशार यांनी जर का डाय मारून बॉल अडवला तर हार्दिक श्रावण सोनू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक अट आहे, डाय मारताना कपडे खराब झाले पाहिजे.
ऑफसाईडला हलक्या त्याने घेऊन काढलं एका धावेसाठी. इथून धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आई एकविरा यशच्या बाजूने. दोन्ही फलंदाज आहे स्वरूपला आणि यशला आपण पाहतोय. दोघांना माहिती आहे की धावफलकर दोघांचं विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे. 37चा पाठला करायचा आहे. पण दुसऱ्या बाजूने विघ्नेश फायटर बी त्यांना तो पहिला ब्रेक थ्रू पाहिजे. इथून जे धावफलक वेगाने पुढे सरसवते त्याला थांबवण्यासाठी एखादा ब्रेक थ्रू येणं विघ्नेश फायटर बीच्या बाजूने गरजेचं आहे. धावफलकर धावा आपण पाहतोय 16 16 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकर आपण पाहतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न भरत होते त्या दिशेने. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा धावफलकर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू काय झेल टिपलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये मोनिशच्या हातातून आपण पाहिलंय. विकेटचं पतन गडी बाद. षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. इथून कॅल्क्युलेशन कशा प्रकारे आपण या मॅचला पाहूया. तिसरं षटक आहे. जसा उल्लेख केला होता की पहिल्या 12 मध्ये तुम्ही किती करता, नंतरच्या 12 मध्ये किती ठेवता. पहिल्या 12 मध्ये आपण जर का विचार केला तर 18 झाल्यात. नंतरच्या 12 मध्ये तुम्हाला जर का या मॅच मध्ये यायचं आहे तर 19 करायचं आहे. आई एकविरा यश यांनी पहिल्या 12 मध्ये 18 केल्यात, नंतरच्या 12 साठी 19 ठेवल्यात. इथून स्वरूप कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. ॲज ओपनर म्हणून आपण त्याला पाहिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अभिषेकने आलेल्या पहिल्या चेंडूला सन्मान दिलं. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. येणाऱ्या 4 मध्ये तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारा षटक आहे. तर या षटकामध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. कदाचित शेवटच्या षटकामध्ये जात असताना चांगल्या परिस्थितीमध्ये मॅचला घेऊन जायचं आहे. तर इथून हे षटक चांगलं हाताळलं जाते. गोलंदाजी मारवरती गोलंदाज आणि विकेटचं पतन गडी बाद. थँक्यू. आयोजकांकडून एक विनंती केली जाते. कॉम्बॉक्सच्या इथे फक्त जे खेळाडू नावं द्यायला असतील तेच थांबतील. बाकीच्यांनी विनंती आहे की आपण खाली जायचं आहे. आयोजकांकडून हा कॉल आहे. सो प्लीज कोणाचंही वैयक्तिक नाव घेतलं जाणार नाही. त्यासाठी आपणास एक विनंती केली जाते. टॅपच्या सारी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती वेगाने आले होते. चेंडू हातामध्ये नाही आला. इथून जर का हातामध्ये चेंडू कलेक्ट झाला होता, फेकी केली असती, धावचीची संधी मैदानाच्या आतमध्ये असती. पण येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आई एकविरा यशच्या बाजूने गरजेचा आहे. फटका खेळलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. डोंगरची राणी माझी जीवदानी आई. डोंगरची राणी माझी जीवदानी आई. डोंगरची राणी माझी जीवदानी आई. डोंगरची राणी माझी. थँक्यू. 7 मध्ये 12ची गरज. 7-12 या मॅचचा कोणाच्या नावावर होईल आणि नार्लेश्वरचा सम्राट चषकाचा 7-12 कोणत्या संघाच्या नावावर होईल. चॅम्पियन टीम 2026
अजूनही क्वेश्चन मार्क आहे त्या बॅनरवरती. उद्याच्या दिवसामध्ये त्या बॅनरवरचा क्वेश्चन मार्क जाईल आणि चॅम्पियन टीम आपल्याला दिसणार आहे. शेवटच्या षटकाचं इक्वेशन 6 मध्ये 11ची गरज. डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई. डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई. नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई, नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई. 6 मध्ये 11ची गरज. शेवटचे षटक 6 मध्ये 11ची गरज. मागची मॅच देखील आपण पाहिली होती. तिथे उमेश होते, त्यांच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता, पण 1 मध्ये 3ची गरज असताना उमेश मॅचला क्लिअर नाही करू शकले. बारुंडा माऊलीने केलेलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड केलं जाते. बारुंडा माऊलीच्या क्षेत्ररक्षकांनी शेवटच्या चेंडूवरती केलेलं फिल्डिंग त्या मॅचला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. 1 मध्ये 3ची गरज असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे देखील आपण पाहिलं होतं. 5 मध्ये 10ची गरज. टॅपच्या सारे खेळण्याचा प्रयत्न. हाताने नाही तर पायाने चेंडू अडलाय. त्याच्यानंतर फेकी केल्यानंतर यष्टीरक्षक सूरज त्यांनी इतक्या उंच हवेमध्ये उडी आज कदाचित पहिल्यांदा मारली असेल बॉल पकडण्यासाठी. जमेची बाजू 2 धावा वाचल्यात. हाताने बॉल अडवायचा की पायाने अडवायचा हे नव्हतं माहीत, पण जमेची बाजू बॉल मैदानाच्या आतमध्ये अडलाय हे जास्त महत्वाचं आहे. 4 मध्ये 8ची गरज. 4 मध्ये 8ची गरज. 4-8चं इक्वेशन आपण जर का पाहिलं, पहिल्या येणारे 2 चेंडू महत्वाचे 2 चेंडू आहेत. ऑफसाईडला अकळण्याचा प्रयत्न. 3 मध्ये 7ची गरज. 3 मध्ये 7ची गरज. आई एकविरा यश एका बाजूला विघ्नेश फायटर बी. 3 मध्ये 7ची गरज. विजयाची 7 कोणत्या बाजूने जाते चर्चा करण्यासाठी वेळ का घेतला जातोय. मॅच मध्ये वेळ आणि मोमेंटम जर का तुमच्या बाजूने असते तर तुम्ही प्रत्येक बॉलवरती चर्चा करणं गरजेचं आहे का. हे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ही गोष्ट आहे, तुम्हाला ती गोष्ट त्या क्षणाला जाणून घेणं आणि तिथून गेमला ऑन ठेवणं देखील गरजेचं आहे. टॅपच्या सारखी खेळण्याचा प्रयत्न. विशूने फेकी नाही केले. 2 मध्ये 6ची गरज. म्हणजेच दोन्ही चेंडूवरती मोठे फटके. दोन्ही चेंडूवरती मोठे फटके खेळत असताना हा एक चेंडू निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल का हे जास्त महत्वाचं आहे. 1-3चं इक्वेशन. बारुंडा माऊलीच्या खेळाडूंनी अडवलेला तो फिल्डिंग केलेली ते क्षेत्ररक्षण. इथून 2 मध्ये 6 महत्वाचा चेंडू. इथून बॅट मधून फटका कोणत्या प्रकारे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव चोरी करण्याचा प्रयत्न. 1 मध्ये 5ची गरज. विकेट डाऊन. गडी बाद. गाण्याचे बोल खूप चांगले होते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं देखील आई एकविरेची पालखी नारंगीवरतून कार्यालयाला निघाले. तशाच प्रकारे गाण्याचे बोल देखील होते. 1 मध्ये 5ची गरज. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाही आली. मॅच फिनिश. हार्ड लक टीम आई एकविरा यश पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. विजेता संघ विघ्नेश फायटर बी संघाचे खूप खूप अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच ॲज ओपनर म्हणून तो आला. शेवटच्या षटकापर्यंत विकेटवरती उभा राहिला मिस्टर मोनिश. त्यांनी एक झेल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगला टिपला होता. मोनिश आपण यायचंय व्यासपीठावरती. बारुंडा माऊली कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं.